ग्रामपंचायत जळगापटाचे कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरू। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात येत असलेल्या जळगापटाचे या गावातील सरपंचाने अनेक कामे केवळ कागदपत्री दाखवून जवळपास 45 ते 50 लाखांचा घोळ केल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी करून मागील 2.5 वर्षात कागदपत्री झालेल्या कामाची चौकशी करावी यासाठी शासन आणि प्रशासन दरबारी तक्रारी केल्या होत्या। जळगापटाचे येथील गावकऱ्यांचा आरोप आहे की मागील 2.5 वर्षात सरपंच आणि त्यांच्या सदस्यांनी अमृत सरोवर, बंदिस्त नाली, आरो, शाळा सोलर बसविणे, आदिवासी वस्तीत LED लाईट बसविणे, स्मशानभूमी, साहित्य खरेदी, वृक्ष लागवड, पाण्याची टाकी आणि समाज मंदिर, रंगरंगोटी इतकेच काय तर दिव्यांग निधी वाटपात देखील घोळ झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। सध्या आपण उभे आहोत अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात येत असलेल्या जळगापटे या गावात। जळगापट येथील ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही गावकऱ्यांनी केला आहे आणि त्या अनुषंगाने आज इथे पंचायत समितीची चौकशी समिती आलेली आहे। त्यांची चौकशी आतमध्ये सुरू आहे। आपल्यासोबत काही गावकरी आहेत, सोबत आपल्यासोबत निशान कुराडकर म्हणून आहेत, ते जळगाववासी आहेत। तेही सांगतील की याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की भ्रष्टाचार कुठे झालेला आहे, कसा झालेला आहे आणि त्याबद्दल त्यांनी ज्या तक्रारी केलेल्या आहेत, तर जी चौकशी समिती आली आहे तर त्यात ते समाधानी आहेत किंवा नाही। साधारण 26 जानेवारीच्या पहिले रोजगार सेवक आमच्याकडचे मरण पावले, त्यांचे पद भरायचे होते। तेव्हा दवंडी देण्यात आली की रोजगार सेवक पद भरण्यात यावे। तेव्हा गावाची सहानुभूती अशी होती की रोजगार सेवकाची मिसेस त्यांच्याकडे एकही एकर शेत नाही का म्हणून त्यांनाच लावावे। सगळ्या गावाची सहानुभूती, त्याला सगळ्या गाव एक प्रकारे पूर्ण सहकार्य होते। परंतु सरपंचांनी दवंडी देऊन नॉमिनेशन फॉर्म घ्यायला सुरुवात केली। मग हा का बरं करताय असं नंतर आमच्या लक्षात आलं की त्याला स्वतःच्या भावालाच लावायचे होते आणि झालेला भ्रष्टाचार हा त्याला लपवायचा होता, हे गावकऱ्यांच्या लक्षात आलं। त्याच्यानंतर गावकऱ्यांनी आणि मुलांनी ऑनलाईन बिलं काढले आणि खोलात गेल्यावर असे लक्षात आले की रोजगार हमीमध्ये तर भरपूर भ्रष्टाचार आहे, पण प्रशासक राजमध्ये सुद्धा भरपूर भ्रष्टाचार आहे। ऑनलाईन बिले अशी आहे की आज आमच्या इथे अमृत सरोवर म्हणून बिल निघालं आहे, पण आमच्या गावात कुठेच अमृत सरोवर नाही आहे। तसेच बंधाऱ्याचे बिले निघाले, बंधारे कुठेच नाही। आरोचे 3 ते 4 बिले निघाले, आरोचं आता काम सुरू केलं आहे, ती फक्त खोली बांधण्यात आली आहे। तसेच चिल्ड्रन पार्क नाही आहे, जनजागृती बोर्ड नाही, असे भरपूर 27-29 मुद्दे आहेत। ते आमच्या लक्षात आलं। टाकीची रंगरंगोटी आता आणि सगळं हे जेव्हा कंप्लेंट केली त्याच्यानंतर सरपंच कामाला लागला आणि भरपूर कामे त्याच्यातली करायला लागला, पण पिले त्याच्या पहिले भरपूर निघून तयार आहे। आम्ही त्याबद्दल CO मॅडमकडे, कलेक्टर साहेबाकडे आणि विस्तार अधिकाऱ्याकडे चौकशी दिली। विस्तार अधिकाऱ्यांनी सुद्धा चौकशी घेतली आणि चौकशी समिती स्थापन केली। तर चौकशी अधिकारी आता आले आहे, ते चौकशी करत आहे। तरी पण सरपंच आम्हाला सगळे एवढे जण ग्रामपंचायतमध्ये चौकशीसाठी सगळ्या गावाची चौकशी आहे, तक्रार जी आहे ती सगळ्या गावाची, वैयक्तिक कोणाची नाही आहे। त्यामुळे त्या सरपंचांनी आजही हुकुमशाहीप्रमाणे एकच सांगितलं की 1 किंवा 2च बसा, त्याच्या वरती बसू शकत नाही। तसेच आम्हाला सगळ्यांना ग्रामपंचायतमधून हकलून दिले, फक्त दोघांनाच तिथे बसू दिले। आजही सरपंच पदावर नसून तो प्रशासक असून आजही हुकुमशाही टोटल चालू आहे आणि स्वतःच्या म्हणण्याप्रमाणेच त्यांनी रोजगार सेवकाचा सुद्धा मतदानानेच हे केलं। त्याच्यातही गावकऱ्यांचीच उमेदवार विजयी झाली, त्याचा भाऊ विजयी नाही झाला। तरी गावजोडती एकजुटता आहे, तरी त्याच्या लक्षात नाही, तरी त्याची हुकुमशाही चालूच आहे। तरी आम्हाला पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याकडून सहकार्य असावे याच्यात चौकशीमध्ये, अशी आमची विनंती आहे। तर आज फक्त ते चौकशीच करत आहे। आमची एवढी मागणी आहे की चौकशी झाल्यानंतर स्पॉट पाहणी करण्यात यावी, नाली कुठे आहे, अमृत सरोवर कुठे आहे, हे गावकऱ्यांना दाखवण्यात यावे, आमची एवढी विनंती आहे। यावर गट विकास अधिकारी यांनी चौकशी समिती बसवली आहे। चौकशी समितीने चौकशीला सुरुवात केली आहे। आम्ही ग्रामपंचायतला जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी सरपंचांनी आपापली बाजू मांडली आहे। सरपंच आणि इतर सदस्यांनी काम न करताच बिल काढून घेतले। कागदपत्री बिल काढल्याचा ऑनलाईन रेकॉर्ड आमच्याकडे आहे, तो आम्ही चौकशी समितीला दाखवू। आपल्यासोबत सध्या विजय पिल्लारे हे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका हा प्रकार काय आहे। ग्रामपंचायतमध्ये खूप भ्रष्टाचार झालेला आहे, 40 ते 50 लाखाचा। जे काम आतापर्यंत झालेलं नाही त्याचे पूर्ण ऑनलाईन बिल काढलेले आहे आणि ऑनलाईन बिल सगळे काढलेले आहे। त्या संदर्भात पूर्ण ग्रामपंचायतची चौकशी लावलेली आहे। भ्रष्टाचार झाला म्हणजे नेमकं असं तुम्ही काही स्पेसिफिक असं सांगू शकता का ऑनलाईन कुठे कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे म्हणून।
पूर्ण 27 मुद्दे आमच्याकडे आहे आणि ऑनलाईन त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स पण आहे. सोबत चौकशी समितीने सखोल चौकशी करून झालेली गावे गावकऱ्यांना दाखवावी. अमृत सरोवर योजना, पाण्याची टाकी, समाज मंदिरे, रंगरंगोटी यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. कामे न करताच बिले काढण्यात आली आहे. 26 जानेवारी रोजी बोलवलेल्या आमसभेत मरण पावलेल्या रोजगार सेवकाच्या पदवीला लावावे अशी गावकऱ्यांची मागणी होती. पण सरपंच यांना आपल्या भावाला लावायचे असल्याने त्यांनी गोंधळ उडवून आणला. जळकापटाच्या ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्या ग्रामपंचायतीचे सरपंच पराग राऊत आपल्यासोबत आहे की आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका प्रकार काय आहे आणि गावकऱ्यांचं जे त्यांच्यावर आरोप आहे त्यावर त्यांचं म्हणणं काय आहे. हे आरोप गावकऱ्यांना थोडंसं प्रॉब्लेम कसा झाला आहे, जे गव्हर्नमेंटमध्ये ॲक्टिव्हिटी कोड किंवा एखादी तरतूद कशी असते यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. इंग्लिशमध्ये एखादी तरतूद वेगळी दाखवते, मराठीमध्ये एखादी तरतूद वेगळी दाखवते, त्यामध्ये त्यांचं कन्फ्युजन झालं आहे. जी तरतूद दिली आहे त्या तरतुदीनुसार ते काम झालेलं आहे. सदर कामाची MB, CC, कोटेशन, एस्टिमेट सगळं आमच्यापाशी तयार आहे. ऑन स्पॉट आपण काम पण टाकू शकतो. प्रॉब्लेम एक झाला आहे का आता कार्यकाळ संपला, प्रशासकीय काळ, लोकांचा असा भ्रमनिराश झाला का सदर ग्रामपंचायतची आता निवडणूक येईल. आमच्या गावामध्ये इच्छुक गँग पुष्कळ आहे. त्या गँगला थोडंसं भ्रमनिराश असा झाला का आता इलेक्शन झालं नाही आणि प्रशासक म्हणून मी झालो. गावात अजून पुष्कळ प्रॉब्लेम सुरू आहे. जसं आमची ग्रामपंचायत आजच्या डेटला आमची ग्रामपंचायत आता आम्ही जिथं उभा आहे हा ग्रामपंचायतचा 7-12 दुसऱ्याच्याच कोणाच्या तरी नावाने निघाला. त्या लोकांचा रोष येत आहे की मी त्या केसमध्ये इंटरफेअर करायला नाही पाहिजे. राहिला मी शंकरपट भरवला, काही लोकांचा शंकरपट भरवायला विरोध होता, तरी त्यांचा तिथं भ्रमनिराश झाला. शंकरपट भरवल्यानंतर आता आमचं RO युनिट सुरू होणार आहे. RO युनिट आमची तरतूद नाही तरी RO रूम आम्ही बांधत आहे. आता आमच्यापाशी तरतूद नव्हती, मग गेट बांधला आम्ही, वेलकम गेट, जे आमच्या लक्ष्मी मातेच्या नावानं आम्ही गेट निर्माण केलं. त्या गोष्टीतही लोकांचं पोट दुखत आहे. आता स्मशानभूमीची डेव्हलपमेंट पाहून दे लोकांचं पोट दुखत आहे. शाळेची डेव्हलपमेंट पाहून दे. झालं कसं, त्यांच्या काळात त्यांनी मोजून 5 कामं पण केले नाही. आमच्या काळात आम्हाला दाखवायला 50 कामं आहे. त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम त्यांना होऊन राहिला का लोकांना समोर कसं जावं म्हणून ते मला बदनाम करत आहे आणि स्वतःची राजकीय पोळी भाजत आहे. ॲक्च्युली त्यांना जर तुम्ही विचारलं का तुमच्या काळात तुम्ही काम काय केले, जे आधीचे सरपंच होते किंवा काय, ते तुम्हाला उत्तर देऊ शकणार नाही. आता राहिला प्रश्न, आता माझ्यावर आरोप केला आहे का मी भ्रष्टाचार केला आहे. मी आरोपाला समोर जाईन. मी झालेले कामं लोकांना दाखवायला तयार आहे. मी माझ्या चौकशीला समोर जायला तयार आहे. राहिला प्रश्न, आत्म तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टीचा वातावरण निर्मिती करत आहे हे फक्त राजकीय दृष्टी आहे. कामं लोकांना तुम्ही जाऊन विचारा कामं झाले की नाही. स्पॉटवर कामं मी तुम्हाला आत्ताही दाखवून देतो. मी तर हे म्हणतो की हे काम झालेले कामाच्या व्यतिरिक्त 10 लाखाची कामं आम्ही अतिरिक्त करून चुकलो आहे, ज्याची आम्हाला तरतूदही नाही, पेमेंटही नाही काढता येत. ह्या सगळ्या गोष्टी सत्यता आहे. मी तुम्हालाही आता स्पॉटवर येऊन ते कामं दाखवू शकतो जर तुमची इच्छा असेल तर. राजकीय लोकांचा भ्रमनिरास झाल्याने खोटे आरोप सरपंच पराग राऊत, जळगावपटाचे सरपंच पराग राऊत हे म्हणाले की मागच्या 2.5 वर्षात झालेली कामे पाहून विरोधकांचा भ्रमनिरास झाला आहे. विकास कामे पाहून भविष्यातील निवडणूक त्यांना जळ जाणार आहे. शंकरपट आणि विकास कामे ही विरोधकांना नको असल्याने माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहे. चौकशी शक्य होईल तितक्या तातडीने पूर्ण करून गोपाल वानखडे चौकशी अधिकारी. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर पंचायत समितीकडून जळकापटाचे ग्रामपंचायतीची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे. त्यात गोपाल वानखडे विस्तार अधिकारी आणि निलेश वाघ विस्तार अधिकारी हे चौकशी अधिकारी म्हणून इथे आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की चौकशी नेमकी कशी सुरू आहे आणि ते कुठपर्यंत पूर्ण होईल. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार दिनांक 6/3/2026 रोजी प्राथमिक चौकशी करून तक्रारकर्त्यांचे म्हणणे ऐकण्यात आले व त्यांच्यापासून मुद्देनीय आहे त्यांचे तक्रारीचे स्वरूप जाणून घेण्यात आले. तदनंतर आज दिनांक 17/3/2026 रोजी दिनांक 6/3/2026 रोजी तक्रारकर्त्यांनी नोंदवलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने दप्तर तपासणीची चौकशी सुरू आहे. दप्तर तपासणीची चौकशी जेवढ्या तातडीने करता येईल तेवढ्या तातडीने त्या चौकशी करून प्राथमिक चौकशी अहवाला माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल.
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गोपाल वानखडे, निलेश वाघ यांना चौकशी अधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे। यावेळी चौकशी अधिकारी गोपाल वानखडे आमच्याशी बोलताना म्हणाले की गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे। जितक्या तातडीने चौकशी पूर्ण करता येईल तितक्या तातडीने ती पूर्ण करून आणि चौकशी अहवाल गट विकास अधिकारी यांच्याकडे देऊ। गावकऱ्यांच्या आरोपानुसार इथली जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्यावर सोलर लावले म्हणून ही ग्रामपंचायतीने खर्च दाखवलेला आहे आणि ते बिल काढण्यात आलेले आहे। तर आपण या शाळेचे मुख्याध्यापक अशोक सराड सर आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ की खरंच या ठिकाणी सोलर लावण्यात आलं किंवा नाही। नमस्कार, मी अशोक सराड। सोलार म्हणजे ग्रामपंचायतकडून आलं किंवा इतर कोणत्या योजनेतून आलं हे मला माहीत नाही, पण अंगणवाडीवर प्लेट आहे इतकंच मला माहिती आहे। बाकी कोणाकडून आलं, कधी आलं हे माहिती नाही। शाळेत केवळ एक सोलर प्लेट लागली आहे। मुख्याध्यापक अशोक सरड, शाळेतील एक सोलर प्लेट लागली आहे, ती ग्रामपंचायतने बसवली किंवा अन्य कोणत्या योजनेतून लावण्यात आली याबद्दल मला माहिती नाही। मला फक्त सिलेंडर आणि LED लाईट देण्यात आले। स्तूल मॅडम या अंगणवाडी बद्दल ही तक्रार केलेली आहे। गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की इथे कॉम्प्युटरच्या नावावर हे बिल काढण्यात आले, पण कॉम्प्युटर मुळात इथे देण्यातच नाही आलं। सोबत ही जी मुलांना जी खेळण्यासाठी जी खेळणी आहेत त्याचंही बिल ग्रामपंचायतने काढलं आणि आरो प्लॅन्टचंही बिल ग्रामपंचायतने काढलं। त्यावर आपण या अंगणवाडी सेविका ज्या थूल मॅडम आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं काय आहे यावर त्यांचं म्हणणं। नमस्कार, माझं नाव पद्मा विठ्ठलराव थूल, मी जळकापेठ येथे अंगणवाडी सेविका आहे। मला ग्रामपंचायतने लाईट आणि गॅस दिलेला आहे, संगणक वगैरे दिलेलं नाही आहे। आणि ही जी खेळणी आहे ही मला सक्षम अंगणवाडी म्हणून ICDS मधून मिळालेली खेळणी आहे। ही याच्यात ग्रामपंचायतचा कुठलाही लवलेश नाही आहे। आणि आरो बद्दल काय बोलाल ताई? आरो नाही लावला, आता काम त्याचं सुरू झालेलं आहे, जस्ट म्हणजे चालूच आहे। अंगणवाडी सेविका गावकऱ्यांनी आरोप केला आहे की अंगणवाडीमध्ये कॉम्प्युटर आणि खेळणी देण्याच्या नावावर ग्रामपंचायतने या वस्तू न देताच बिल काढले आहे। यावर अंगणवाडी सेविका स्तूल मॅडम यांची बाजू समजून घेतली असता त्या म्हणाल्या की ग्रामपंचायतने मला फक्त सिलेंडर आणि LED लाईट दिले आहेत, कॉम्प्युटर दिला नाही आणि ही जी खेळणी आहेत ती ICDS मार्फत आली आहेत आणि आरोच्या सध्या बसवण्यात आले नाही। रूमचे बांधकाम सुरू आहे। गावकऱ्यांनी सरपंच हे एकमेकांवर आरोप करत असले तरी सध्या परिस्थिती ही चौकशी समितीच्या चौकशीनंतरच बाहेर येईल। NP9 न्यूज साठी कॅमेरामॅन हितेश गोरियासह संजय पांडे।